जो काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला डावलतो तो प्रत्येक माझा नावडता नेता आहे. चोराच्या हातात चोर म्हणायचं आणि त्याच्या हातात तिजोरीच्या चाब्या द्यायच्या. आता मला असं म्हणायचं आहे याचं उत्तर मीच काय. अहो शाळेतला KGचा मुलगा देईल ईडी. उठसूट कुठे पण तुम्ही पाकिस्तानचा मुद्दा काढता, उठसूट कुठे तुम्ही मस्जिदचा मुद्दा काढता, पण मूळ मुद्द्यावर जे संविधान आणि लोकशाही ही आज वाचनात गोष्ट आहे, प्रत्यक्षात ती नाही. तुम्ही बोलत नाही आहे यांच्या भीतीने, पण निश्चित मतपेटीमध्ये पब्लिक हे दाखवून देईल आहे. म्हणजे BJPमध्ये त्यांच्याकडे स्वतःचं नेतृत्वच नाही आहे, नेतेच नाही आहे की जर का मोदी लाट असते तर यांनी हे पक्ष का फोडले असते. नेता हा कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या सहकार्यावर मोठा होत असतो. चव्हाण साहेब गेलेत, पण आज ग्राउंडवरचा कार्यकर्ता हा मात्र काँग्रेसच्या विचारधारेला जुळलेला आहे आणि तो कुठे पक्ष सोडून गेलेला नाही आहे. परत आम्ही नव्याने पक्ष उभारू आणि काँग्रेसला पूर्वीचे दिवस आणू. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू की कुठेही मोदी लाट नाही आहे. जे सगळेच चॅनल त्यांनी खरेदी केलेली आहे, या माध्यमातून ते मोदी लाट आहे हे दाखवायचा प्रयत्न करत आहे. हे यांचं एक प्रचाराचं तंत्र आहे. म्हणजे आज महाराष्ट्राचं जे एवढं सुसंस्कृत राजकारण होतं, या सुसंस्कृतपणाला यांनी सुरुंग लावला आहे. आणि असं हे विचित्र म्हणण्यापेक्षा इतक्या नीच लेवलचं राजकारण यांनी केलं नसतं. जर अशा राजकारणाची किळस येते या भाषेत लोक बोलत आहेत. आज तुमचे पेट्रोल डिझेलचे भाव 14पेक्षा आज किती आहे, डबल झालेले आहे. टॅक्स तुम्ही 5-5 पट केलेला आहे त्याच्यावरचा. म्हणजे तुम्ही येणं केणं प्रकाराने जनतेला ओरबाडून घेत आहात की आम्ही महागाई कमी करू, विकासाला साथ देऊ. कसला विकास? जनता वैतागलेली आहे. म्हणजे आमच्याकडे कुणी बघायलाच तयार नाही आहे. हे यांच्याच राजकारणात दंग आहेत अशी पब्लिक आता बोलत आहे. असेल प्रत्येक खतावरची सबसिडी काढून टाकलेली आहे आणि 3-3 पट खताच्या किमती केलेल्या आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जगावं का नाही अशी परिस्थिती आज देशापुढे आहे. आणि जेव्हा विरोधी पक्षाचा आवाज या ठिकाणी दाबला जातोय, एकही मीडिया विरोधी पक्ष काय बोलते ते दाखवत नाही. तुम्ही लोकशाही ही उद्ध्वस्त करायला निघालात. हे माझा लोकशाही कसं म्हणता? भारतातला शेतकरी आहे, या शेतकऱ्याला तुम्ही वचन दिलं होतं. हा बाहेरून आलेला शेतकरी आहे का? हा पाकिस्तानचा शेतकरी आहे का? ग्राउंडवर एक जण तर मला भांडलं तर म्हणे आम्ही काँग्रेसला वोट केलं होतं आणि काँग्रेसची लोक जर तिथे जात असतील तर मला अधिकार असला पाहिजे कोर्टात जायचा की मी या व्यक्तीला याच्यावर वोट केलं होतं आणि मला ते म्हणजे मला त्याच्यावर भांडायचं आहे की हे व्हायला नाही पाहिजे. वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करणारा लोक आहेत जी आत्तापर्यंत इलेक्शनच्या पूर्ण तयारी केली आहे. त्या लोकांनी ती लोक प्रचंड नाराज आहेत. म्हणजे त्यांची आमचं आरक्षण आम्हाला मिळू देत नाही, तर वेगवेगळ्या मार्गातून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो. बरोबर आहे. आंतरवेली सराटीहून जरांगे पाटील निघाले आणि त्यांना आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कला जायचं होतं आणि मुख्यमंत्री सांगलीमध्ये ट्रॅक्टरवर शेती करत होते. सर त्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली होती. जरांगे पाटलांना वाटलं की छत्रपतींची शपथ घेतोय सीएम, जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. छत्रपतीला जर त्या शपथीचं जागत नसेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून राहायचा अधिकार नाही आहे. ऑफ कॅमेरा तर आपण हे केलेलं त्याच्याविषयी नाहीच बोललेलं बरं. ऑन कॅमेरा दिलेले शब्द हे पाळत नाहीत. दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दर्शको, आपण नेहमीच आपल्या स्टुडिओमध्ये मान्यवरांना आणि दिग्गजांना बोलवत असतो आणि वेगवेगळ्या घटना घडामोडींवर चर्चा करत असतो. आता नांदेड जिल्ह्यामध्ये गाजत असलेले घटनाक्रम असा आहे की महाराष्ट्रातील बरेच मोठे काँग्रेसचे नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मिलिंद देवरा असतील किंवा नांदेडचेच माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण असतील, यांचे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. ह्याच संकटाच्या समयी नांदेडच्याच भूमीकडने असलेल्या डॉक्टर रेखाताई पाटील, ज्या की यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा होत्या, शिवाय त्या महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा देखील आहेत आणि आत्ता पक्ष नेतृत्वाने त्यांना नांदेडच्या महिला प्रभारी याची पण मोठी जबाबदारी दिलेली आहे. संकटाच्या काळामध्ये जबाबदारी मिळणं सोपं आहे, परंतु ती पार पाडणं देखील फारच कठीण आहे आणि यासाठी परीक्षा देखील द्यावी लागते. या संदर्भातच आज आपण ताईंशी चर्चा करणार आहोत.
मॅडम आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला आपली निवड झाली यासाठी मी राजमुद्रातर्फे आपलं स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन. थँक्यू. तर मॅडम ही जी परिस्थिती आहे, आपल्याला हे पद मिळालं परंतु आज 55 नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद जे काही सदस्य असतील किंवा अशी चर्चा आहे दबक्या आवाजात की आमदारही भविष्यामध्ये जाणार आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण हा गड आता कसा राखणार? सर्वप्रथम मी राजमुद्रा चॅनलचं या ठिकाणी आभार व्यक्त करते. कसं असतं, एक राजकीय पक्ष हा प्रत्येक राजकीय पक्ष हा एका विचारधारेवर काम करत असतो. नेते असतात पण त्याच्यासोबत राजकीय पक्षामध्ये कार्यकर्ते पण असतात. नेता हा कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या सहकार्यावर मोठा होत असतो. जरी ही सध्याची परिस्थिती जरी असेल की मुरली देवराजी गेलेत, चव्हाणसाहेब गेलेत, पण आज ग्राउंडवरचा कार्यकर्ता हा मात्र काँग्रेसच्या विचारधारेला जुळलेला आहे आणि तो कुठे पक्ष सोडून गेलेला नाही आहे. त्यामुळे एक जमेची बाजू अशी आहे, नेते जरी गेले तर कार्यकर्ता हा जागेवर असल्यामुळे परत आम्ही नव्याने पक्ष उभारू आणि काँग्रेसला पूर्वीचे दिवस आणू. ह्या ठिकाणी मला असं वाटतं की आम्ही निश्चित हे करू शकू. मॅडम, भारतभरामध्ये लोकसभेची जय्यत तयारी चालू आहे. महागठबंधन असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया असेल, यांच्यातर्फे पूर्ण भारतभर काम चालू आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काय चित्र असेल, कोण उमेदवार असेल आणि दिशा आणि दशा काय असेल हे सांगा. बघा, काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या नावाने सगळे मिळून या ठिकाणी वंचित असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे गट असेल, हे सगळे मिळून पक्षांच्या तिथे चर्चा होत आहेत आणि पक्षश्रेष्ठी योग्य उमेदवार देतील. त्यामुळे जो उमेदवार पक्षश्रेष्ठी आम्हाला देतील आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. मोदी लाटेतसुद्धा भारतभरामध्ये मोदी लाट असताना 2014मध्ये अशोक चव्हाण साहेब निवडून आले होते. आज साहेब भाजपमध्ये गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपला पक्ष इथं तरेल का, आपल्याला काय वाटतं? ॲक्च्युअल बघा, तुम्ही जी मोदी लाट म्हणताय, आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही थोडंसं बाहेर जरी पडलात आपल्या घराच्या की कुठेही मोदी लाट नाही आहे. यांनी फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून असेल किंवा जे काही चॅनल्स असतील, जे सगळेच चॅनल त्यांनी खरेदी केलेली आहे, या माध्यमातून ते मोदी लाट आहे हे दाखवायचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही एक 10 व्यक्तीपैकी 9 व्यक्तीसोबत जर चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की लोक या केंद्र सरकारला किंवा तुम्ही जी मोदी लाट म्हणताय त्या मोदीला किती वैतागलेत हे तुम्हाला 2 लोकांशी चर्चा केल्यावर पण लक्षात येईल. मोदी लाट वगैरे काही नाही आहे, हे यांचं एक प्रचाराचं तंत्र आहे. बरं, शिंदे गटाचं भाजपामध्ये जाणं, राष्ट्रवादीचा दुसरा गट तयार होणं, ओरिजिनल राष्ट्रवादी आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी अशी चर्चा चालू आहे. तर हे असतं तर मग मोदी लाट असेल तर हे करण्याची त्यांना गरज पडली असती का? निश्चित. तुम्हीच उत्तर अगदी योग्य दिलं आहे की जर का मोदी लाट असती तर यांनी हे पक्ष का फोडले असते. म्हणजे आज महाराष्ट्राचं जे एवढं सुसंस्कृत राजकारण होतं, या सुसंस्कृतपणाला यांनी सुरुंग लावला आहे. प्रत्येक पक्ष फोडायचं, त्यांचं चिन्ह चोरायचं, म्हणजे दादागिरी चालू आहे, हुकुमशाही चालू आहे. तुम्ही शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आज काँग्रेसचे पण तुम्ही नेते ओढून नेत आहे. म्हणजे BJPमध्ये त्यांच्याकडे स्वतःचं नेतृत्वच नाही आहे, नेतेच नाही आहे. यांच्याकडे जर नेते असते तर यांनी असे लोकांचे नेते फोडू नेले नसते. आणि असं हे विचित्र म्हणण्यापेक्षा इतक्या नीच लेवलचं राजकारण यांनी केलं नसतं. जर तुम्ही जे बोलला होतात ना मोदी लाट असे आहे, या मोदी लाट वगैरे जे काही, जर यांच्याकडे असं काही असतं तर यांनी हे कामं केली नसती. त्यामुळे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे की म्हणजे आज पब्लिक बोलत नाही आहे यांच्या भीतीने, पण निश्चित मतपेटीमध्ये पब्लिक हे दाखवून देईल की आम्हाला असल्या घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. लोकसभेचा मुख्य मुद्दा काय राहील? कारण की आपण TV वर पाहतोय सध्या शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आहे किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे. तर मुख्य मुद्दा काय आहे? कारण जनता कुठेतरी, बेरोजगारीचा प्रश्न आहे, वाढती महागाई आहे, तेलाचे पण दर खूपच वाढलेले आहेत, खायचं तेल पण आज खूप महाग आहे, भाजीपालाही आपण अद्रक लसूण पाहतो 300च्या घरामध्ये आहे. या सगळी असताना नेते मात्र मी इमानदार का गद्दार किंवा मी निष्ठावंत का मी कसं, ह्याच्यामध्ये सगळं चालत आहे. आपल्याला काय वाटतं? सध्या महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे,
आम लोक अत्यंत म्हणजे त्याच्याविषयी म्हणजे वैतागून गेलेले आहेत, वैतागून पण गेलेले आहे. आणि अशा राजकारणाची किळस येते या भाषेत लोक बोलत आहे. म्हणजे राजकारण कशासाठी असतं की हे जनतेच्या हितासाठी आहे ना. जनता तुम्हाला निवडून देते, जनतेचे कामं करण्यासाठी निवडून देते. आणि आज या ठिकाणी तुम्ही काय करताय, जनतेचे प्रश्न तर खूप दूर राहिले. म्हणजे जनतेला त्यांचं रोजचं जीवनमान हे सुकर व्हावं, म्हणजे जे काही आवश्यक वस्तू आहेत त्या स्वस्तात मिळाव्या, त्यांचं म्हणजे रोजची दिनचर्या ही व्यवस्थित पार पाडावी. पण आज जनता वाढत्या महागाईनं, आज बघा गॅस सिलेंडर 3 पटीत वाढलं आहे. म्हणजे गृहिणीचं जे काही खर्च आहे घराचा तो किती पटीत वाढलेला आहे. त्या मानाने तुमचे इन्कम वाढलं आहे का? नाही वाढलेलं. आज तुमचे पेट्रोल डिझेलचे भाव 14पेक्षा आज किती आहे, डब्बल झालेले आहे. टॅक्स तुम्ही 5-5 पट केलेला आहे त्याच्यावरचा. म्हणजे तुम्ही केनं प्रकाराने जनतेला ओरबाडून घेत आहात. 2 कोटी बेरोजगार युवकांना तुम्ही 2 कोटी नोकऱ्यांची हमी दिली होती हो 14मध्ये. ते तर पूर्ण नाहीच करू शकले. उलट कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. म्हणजे तुम्ही जे काही जाहीरनामा घेऊन येता की आम्ही महागाई कमी करू, विकासाला साथ देऊ, कसला विकास? बेरोजगारी असेल, तुमची महागाई असेल, या सगळ्या गोष्टीला जनता वैतागलेली आहे. म्हणजे आमच्याकडे कुणी बघायलाच तयार नाही आहे, हे यांच्याच राजकारणात दंग आहेत अशी पब्लिक आता बोलत आहे. म्हणजे त्यांचा हा जो रोष आहे निश्चित मतपेटीतून आपल्याला दिसणार आहे. आणि महिलांवरचे अत्याचार, आज कुठे दात मागावी हा प्रश्न आहे. आज कित्येक महिने तुम्ही बघताय एवढे ऑलिम्पिक पदक घेणाऱ्या, मेडल घेणाऱ्या महिला 1.5 महिना रस्त्यावर बसल्यात, त्यांना न्याय नाही मिळालेला. आज बघा मागच्या आठवड्यामध्ये आशा वर्कर्स एका दिवशी तर 25,000 आशा वर्कर मुंबईमध्ये ठाण मांडून होत्या. त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही पहिले मोर्चा आंदोलन मागे घ्या, त्याच्यानंतर आम्ही विचार करू. म्हणजे ही भाषा आहे. म्हणजे तुमचं लोकशाही आहे का नाही असं आज कंडिशनमध्ये सगळे लोक आहे. आज कामगार संघटन एवढं मोठं आहे म्हणजे त्यांच्याकडे बघायला तयार नाही आहे सरकार. म्हणजे जनतेच्या प्रश्नाकडं सरकार अजिबात बघत नाही आहे. हे यांच्या तोडफोडीच्या राजकारणामध्ये मशगूल आहे. फक्त निवडणुकीपुरतं यांचं राजकारण चालू आहे. बरं मॅडम, जे काही नोटबंदी झाली ती सबसेल फोल ठरली. त्यानंतर अतिरेकी हल्ले भारतावर होणार नाहीत असंही सरकारचं म्हणणं होतं, तसंही झालं नाही. त्यानंतर आपण मोठे अटॅक पाहिलेले आहेत. हा विषय पण तिथं क्लिअर होतो की सरकार इथं अपयशी ठरले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की MSP पण त्यांनी सांगितली होती की बाबा शेतकऱ्यांना मी भाव देऊ, भाव पण त्यांनी दिलेला नाही. मग हे सगळं असताना अतिशय चांगली संधी आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न किती मोठे आहे. आज पंजाब हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर येऊन उभा आहे. त्यांना सिमेंट आणि खिळे लावून अडवण्यात आलेलं आहे. हे सगळं असताना, अनेक विरोधामध्ये मुद्दे असताना, विरोधी पक्षनेता म्हणून जे काही पार्टी असतील 15-16 पक्ष आहेत, त्यांना याचा इश्यू करता आला नाही का? कुठं सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे हायजॅक झालं हे आंदोलन? आपल्याला काय वाटतं? विरोधी पक्ष याचा इश्यू करत आहे. विरोधी पक्ष वारंवार हे विषय मांडत आहे. आज मला सांगा, शेतकरी सोयाबीनचा भाव 6,000 होता, आज 4200 रुपये भाव आहे. लोकांचे सोयाबीन म्हणजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं, एका एकरमध्ये जो खर्च लागतो, एक साधारणतः आपण जर 5,000 भाव पकडला तर जवळपास 4 ते 5 क्विंटल सोयाबीन हे खर्चात जातं. इतका खर्च वाढला आहे. म्हणजे कुठली सबसिडी सगळ्या हटवल्यात. तुमचं युरिया असेल, म्हणजे सगळे तुमचं DAP असेल, प्रत्येक खतावरची सबसिडी काढून टाकलेली आहे आणि 3-3 पट खताच्या किमती केलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांचा खर्च पूर्ण वाढवला आहे. अशी परिस्थिती आणि भाव कंप्लीट कमी आणि वेगवेगळे व्हायरसेस येत आहे. इन्कम शेतकऱ्यांचं एकरी 3 किंवा 4-5 क्विंटल असं सोयाबीन होतं आहे. म्हणजे यावर्षी शेतकरी कंप्लीट मायनसमध्ये आहे आणि वर तुमचा 6,000चा भाव, आज 4200 भाव आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जगावं का नाही अशी परिस्थिती आज देशापुढे आहे. आणि जेव्हा 14मध्ये मग काय म्हणालं होतं हे सरकार की तुम्ही मोदीला साथ द्या, आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, म्हणजे जो खर्च आहे त्याच्या 50% आम्ही तुम्हाला भाव देऊ, MSP लागू करू. पण नंतर कोर्टात जाऊन हेच सरकार म्हणते की आम्ही MSP देऊ शकत नाही, आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू शकत नाही. ते फक्त दबक्या आवाजात बोलते, ते कुठपर्यंत शेतकऱ्यापर्यंत येतच नाही. आणि जे काही हे विरोधी पक्ष, तुम्ही आत्ता बोललात की विरोधी पक्ष या विरोधात आवाज उठवत नाहीत का,
विरोधी पक्षाचा आवाज या ठिकाणी दाबला जातोय. एकही मीडिया विरोधी पक्ष काय बोलते ते दाखवत नाही. आज मला सांगा की आमचे जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाकडे की आम्हाला निवडणुकीच्या संदर्भामध्ये EVMच्या संदर्भामध्ये काही आमचे प्रश्न आहेत, आम्हाला ते प्रश्न तुम्हाला विचारायचे, त्यांची आम्हाला उत्तर हवी आहेत, याच्यासाठी वेळ मागत आहे. त्यासाठी त्यांनी प्रेस पण घेतली की आम्हाला निवडणूक आयोग वेळ देत नाही आहे. 1.5 महिन्यापासून त्यांना वेळ पण ते देत नाही आहे. म्हणजे तुम्ही लोकशाही ही उद्ध्वस्त करायला निघालात, हे माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी. संविधान आणि लोकशाही ही आज वाचनात गोष्ट आहे, प्रत्यक्षात ती नाही. तुम्ही ऐकलात UPमध्ये CM म्हणतो तिथला की 6 महिने तुम्हाला आंदोलनावर बंदी आहे. लोकशाही आहे? बरोबर आहे. आज शेतकरी आंदोलन करते तर तुम्हाला तिथे येऊ देत नाही आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी बघितले, काही मीडियामध्ये दाखवलं गेलं की मोठ्या मोठ्या भिंती बांधल्यात, एक हातभर तिथे खिळे ठोकलेत की शेतकरी आंदोलनासाठी येऊ नये म्हणून. लोकशाही कसं म्हणता? भारतातला शेतकरी आहे, या शेतकऱ्याला तुम्ही वचन दिलं होतं. हा बाहेरून आलेला शेतकरी आहे का? हा पाकिस्तानचा शेतकरी आहे का? उठसूट कुठे पण तुम्ही पाकिस्तानचा मुद्दा काढता, उठसूट कुठे तुम्ही मस्जिदचा मुद्दा काढता, पण मूळ मुद्द्यावर जे महागाईचा प्रश्न असेल, आमच्या म्हणजे महिलांचं जे काही गॅसचा प्रश्न असेल, या मुद्द्यावर डोळेझाक करण्यासाठी, बेरोजगारी असेल, या मुद्द्यावर डोळेझाक करण्यासाठी हे वेगवेगळे मुद्दे तुम्ही आणता, हे आज जनता जाणून आहे. मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मीडिया काम करते आहे. मग मॅडम, राजकारणामध्ये अनेक वर्षापासून मोठे मोठे नेते काम करतात वेगवेगळ्या पक्षातले. शेतकरी खुश नाही आहे, विद्यार्थी हवालदिल आहेत, महिला नाराज आहेत, इंधन दरवाढ आहे, शेतकऱ्यांना हमीभाव नाही आहे. सगळीकडे एवढं सगळं वातावरण असतानाही मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये पक्षप्रवेश का होत आहेत, याचं काय कारण आपल्याला वाटतं? आता मला असं म्हणायचं आहे, याचं उत्तर मीच काय, अहो शाळेतला KGचा मुलगा देईल. ईडी आईस आहे ना, ICE, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल आणि तुमची ईडी आहे. या 3 गोष्टीचा वापर काय होतोय? आतापर्यंत कधी हे शब्द ऐकले होते का? इन्कम टॅक्स आपण थोडंफार ऐकलं होतं, ईडी कधीतरी ऐकलं होतं का? नाही. म्हणजे तुम्ही ज्या संस्था आहेत त्याचा वापर काय करताय? हे सगळं म्हणजे जे काही चालू आहे ना, हे संविधान आणि लोकशाही धोक्यात येत आहे, याचं हे द्योतक आहे. मग ज्या लोकांचे पाय खोलात आहे ते लोक ईडी आणि CBIच्या भीतीने भाजप प्रवेश करत आहेत. म्हणजे याचा अर्थ जे पक्षप्रवेश करत नाहीत ते कुठेही भ्रष्ट नाहीत असा सिद्ध होतो. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय सांगू शकता? कारण की जनता आता परेशान आहे की आम्ही नेमकं मतदान कोणाला करावं. बरेच लोक म्हणतात की आम्ही मतदान कार्ड विकायला काढलं आहे, बरेच लोक म्हणतात की मी नोटाला मतदान करणार. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही सांगू शकता का? आता जेव्हा आम्ही ग्राउंडवर राहणारे लोक आहोत, ग्राउंडवर एक जण तर मला भांडलं, तर म्हणे आम्ही काँग्रेसला वोट केलं होतं आणि काँग्रेसची लोक जर तिथे जात असतील तर मला अधिकार असला पाहिजे कोर्टात जायचा की मी या व्यक्तीला याच्यावर वोट केलं होतं आणि मला ते म्हणजे मला त्याच्यावर भांडायचं आहे की हे व्हायला नाही पाहिजे. एकदा आम्ही म्हणजे लोकशाहीचा आत्मा हा जनता आहे ना, म्हणजे या ठिकाणी जनता कुणाला वोट करते याला काहीच महत्त्व नाही आहे. तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला तो पण अधिकार पाहिजे, जर कुणी नेता जात असेल तर पब्लिकमध्ये पुन्हा जायला लागेल, त्याला जायलाच पाहिजे. तुम्हाला असं पक्षांतर नाही करता येणार. पक्षांतरबद्धी कायदा केला तरी आज आपण सगळे बघतो की तो कायदा किती फोल ठरतोय. बरोबर आहे. त्यामुळे इथं कुठेतरी असं म्हणजे जनतेचं म्हणणं आहे की जे होतंय ते फार चूक होतंय. जनता एकाला वोट करते, ते जेव्हा वाटेल तितके दिवस तो पक्षात राहतो, वाटेल तेव्हा तो निघून जातोय. अजून एक महत्त्वाचा प्रश्न हा पडतोय की सरकारी पक्ष जरी निवडून आला आणि त्यांना जरी आमदार खासदार कमी पडले तर त्यांना उचलून गुवाहाटी मार्गे पळवण्याची पण पद्धत आपण पाहिली आहे. रातोरात आपण गट बदलताना पाहिले आणि पक्ष पण पळून गेलेल्याच लोकांना देताना निवडणूक आयोगाने आपण पाहिले किंवा विधानसभेकडून पण आपण पाहिलं. मग अशा ठिकाणी निवडणूक लढण्यामध्ये निवडून आलं तरी जनतेने जरी यांच्या विरोधात मतदान केलं तरी त्यांनी निवडून दिलेल्या उमेदवाराला पण हे लोक पळवत आहेत. अशा वेळी सामान्य नागरिकांनी काय करावं? म्हणजे सामान्य नागरिकांपुढे खरंच फार मोठा पेच आहे तो. आणि लोक हे पण बघत आहेत, तुम्ही जे ईडीचं बोलला होतात की सगळ्यांना माहिती आहे अजितदादा पवारांवर खुद्द प्रधानमंत्री, बघा प्रधानमंत्री म्हणजे इतकं मोठं पद आहे, त्या पदाची गरिमा इतकी मोठी आहे की सर्वोच्च म्हणजे
आज पद आहे ते लोकशाहीमध्ये, तो व्यक्ती आदल्या दिवशी बोलतो की 70,000चा घोटाळा आहे, सिंचन घोटाळा, आणि एकाला पण मी सोडणार नाही. हे सगळे जेलच्या मागे असतील. आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत एवढं मोठ्या पदाची व्यक्ती म्हणते की व्यक्ती ही जेलमध्ये असेल, त्याच व्यक्तीला दुसऱ्याच दिवशी भाजपामध्ये प्रवेश मिळतो आणि त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये त्या व्यक्तीच्या हातात अर्थमंत्रीपदाच्या चाव्या मिळतात. जनता इतकी सुज्ञ आहे, म्हणजे तुम्ही चोराच्या हातात चोर म्हणायचं आणि त्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या द्यायच्या. काय अर्थ आहे तुमच्या बोलण्याला? बरोबर आहे. आदल्या दिवशी तो चोर असतो, दुसऱ्या दिवशी तो निर्दोष मुक्त होतो नव्हे, त्याचा सत्कार होतो. निर्दोष तो निसतोच तो, पण त्याचा सत्कार होतो तुमच्याकडे मंत्रिपद देऊन. म्हणजे याला कुठंतरी कसा आळा बसावा, हा खरंच जनतेसमोर फार मोठा प्रश्न आहे. आता एक महाविकास आघाडी संदर्भात प्रश्न घेऊन आलो आहे की जागा वाटपाबद्दल बाकीच्या राज्यांमध्ये झाल्या जागा वाटप, UP असेल किंवा मग बिहार असेल, बाजूचा आपल्या मध्य प्रदेश आहे, बऱ्याच ठिकाणी दिल्लीमध्ये पण आपसोबत जागा वाटप झाले काँग्रेसचं, पंजाब हरियाणामध्ये पण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये का बरं आलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडींचं हे चालू आहे, चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये. आणि जागा वाटपाचा जो काही त्यांचा फॉर्म्युला आहे तो त्यांचा आता लवकरच सुटेल. कारण आता कसं आहे की बरेच पक्षातून लोक तिकडे गेलेत, म्हणजे काँग्रेसमधून गेलेत, राष्ट्रवादीमधून गेलेत, सगळेच गेलेले आहेत. आणि आता त्यांना तिथे तिकीट नाही आहे, पण त्यांची पॉप्युलरिटी चांगली आहे. ओके, असे पण काही लोक असतील. किंवा मग आता या सगळ्या 4 पक्षांना एकत्र मिळून लवकरच ते आता आपली यादी जाहीर करतील आणि हा प्रश्न लगेच सुटला जाईल. मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केलं, त्यानंतर नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा जी काँग्रेसची मोठी कोर टीम आहे राज्यातली, ती अजून आलेली नाही. कारण की लोकसभा जर काँग्रेसला जिंकायची असेल किंवा काँग्रेस तसं स्वप्न पाहत असेल तर जिल्ह्यापासून बूथपर्यंत, तालुक्यापासून गावापर्यंत तयारी लागते आणि त्या लेवलची काही तयारी सध्या तरी दिसत नाही आहे किंवा कोणताही मोठा नेता जिल्ह्यामध्ये येऊन गेलेला नाही. यावर आपण काय बोलू शकतो? कसं आहे की पक्ष नेतृत्वाने जिल्ह्यामध्ये 3 ते 4 बैठका झाल्या, 4 बैठका झाल्या या ठिकाणी. 4 पक्ष निरीक्षक समन्वयक नांदेडमध्ये पाठवले आणि त्याच्यानंतर आम्हा सगळ्यांना त्यांनी मुंबईला पण बोलवलं आणि त्या ठिकाणी पण बैठका झाल्या. पक्षश्रेष्ठी या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि पक्षश्रेष्ठीला हा पण विश्वास आहे आपण जो कॅन्डिडेट देऊ तो आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहे ते जीवाचं रान करतील आणि निश्चित आपली लोकसभेची जागा निवडून आणतील. हे पक्षश्रेष्ठीला आम्ही पण ग्वाही देऊन आलो आहे आणि जे काही निरीक्षक इकडे येऊन गेले त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी तसा रिपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे. बरं, मग आता जे काही डॅमेज कंट्रोल आपल्याला थांबवता येईल, जर मोठ्या नेत्याचं इथं आगमन झालं आणि त्यांनी जर इथे येऊन बैठका घेतल्या किंवा तालुक्यामध्ये जरी फिरले, मतदारसंघात फिरले, आपल्याकडे 15-16 तालुके आहेत, मग या ठिकाणी जर आपल्याला डॅमेज कंट्रोल थांबवायचं असेल तर असा कोणी मोठा नेता अशा आठवड्याभरामध्ये 4 दिवसामध्ये येणार आहेत का नांदेडला? निश्चित येतील. आता लोकसभेची जेव्हा डिक्लेअर होईल तर निश्चितच मोठा नेता या ठिकाणी येईल आणि डॅमेज कार्यकर्ता आहे हो जागेवर. आम्ही आता या निमित्ताने फिरले ना, कार्यकर्ता सगळा जागेवर आहे. तो हळूच फोन करतोय, ताई आम्ही जागेवर आहे, आम्ही कुठे जाणार नाही. बरं, आपले काही नातेवाईक किंवा जवळचे कलिग्स पण भाजप पक्षामध्ये आहेत आणि ते निष्ठावंत आहेत, मागील 25-30 वर्षापासून भाजपासाठी ते नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यात काम करत आहे. तर ते नातेवाईक आपल्याला दबक्या आवाजात काही बोलत आहेत का? बिलकुल. असं झालं की भाजपामध्ये आता स्वतःची फार कमी लोक आहेत, त्यांनी आयात केलेली लोकच जास्त आहे. बरं, म्हणजे जवळपास भाजपमध्ये 2/3 आय थिंक ही बाहेरची लोक आहे. आणि जे काही तिथं वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करणारा लोक आहेत, जे आत्तापर्यंत इलेक्शनची पूर्ण तयारी केली आहे त्या लोकांनी, ती लोक प्रचंड नाराज आहेत. आणि काही लोक जी म्हणजे भाजप हा RSSचा एक राजकीय पक्ष आहे, तिथं काम करणारे लोक दबक्या आवाजात म्हणतात. कसं असते, प्रत्येकाचे आपले नातेवाईक कुठं ना कुठं तरी असतातच. त्यांचं तर म्हणणं असं आहे की आम्ही जर या लोकांना दिलं तर आम्ही बिलकुल यांना वोट करणार नाही, आम्ही BJPला वोट करणार नाही, या भाषेत बोलतात ती लोक.
म्हणजे मूळ काम करणाऱ्या तिथे कार्यकर्त्यांना सुद्धा ही यांचं पक्ष फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडत नाही आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला वैयक्तिक विचारतो. आपण जिजाऊ ब्रिगेडचं प्रदेश अध्यक्षपद सांभाळलेलं आहे. केडर बेस आपण आहात. आपला मागचा 17-18 वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि महाराष्ट्र आपण पिंजून काढलेला आहे. आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार देखील आहोत. आणि आपण आज काँग्रेसमध्ये पण प्रदेश बॉडीवर आहात. तर आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून जर महिला म्हणून आपल्याला संधी दिली विधानसभेमध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये पक्ष नेतृत्वाने, तर असे कुठले राहिलेले प्रलंबित प्रश्न आहेत जे आपण मिटवू शकता किंवा आपल्याला आयडियल नेता असा असावा असं आपलं काही विजन आहे का? तुम्ही एक प्रश्न विचारला की आपल्याला संधी मिळाली तर, म्हणजे एका स्त्रीला संधी जर मिळाली तर निश्चितच त्याचं एक वेगळं स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल. स्त्रीकडे तुम्ही बघा की ती घर सांभाळते, स्वतःचं करिअर सांभाळते, स्वतःचे नातेवाईक सांभाळते. तारेवरची कसरत होते तिची हे करताना, पण ती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. जेव्हा एखाद्या महिलेला संधी जर मिळेल ना एखाद्या विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये, तर निश्चित ती त्या विधानसभेमध्ये आपलं कुटुंब कसं सांभाळते अगदी तसं त्या विधानसभा क्षेत्रामध्ये ती निश्चित काम करेल. म्हणजे शिक्षणाचे प्रश्न असते, तिला प्रत्येकीला वाटते की आपलं मूल शिकलं पाहिजे, आपल्या मुलाचं फ्युचर हे चांगलं असलं पाहिजे, निश्चित त्या क्षेत्रात ती काम करेल. बेरोजगारी, स्वतःचा मुलगा जर बेरोजगार असेल तर त्या आईला किती वेदना होतील, अगदी त्यांच्यासाठी सुद्धा काम करेल. आणि माझे मायबाप शेतकरी आहे तर निश्चित माझ्या मायबापासाठी ती काम करेल की माझ्या तालुक्यातला शेतकरी हा सगळ्यात चांगलं जीवन कसं जगेल, त्याचं जीवन सुसह्य कसं होईल याच्यासाठी निश्चित ती त्या ठिकाणी काम करेल. म्हणजे एखाद्या कुटुंबाला कशी सांभाळते तशी ती नक्की त्याच्या मतदारसंघ सांभाळेल असं मला वाटतं. जरांगे पाटलाचं आंदोलन महाराष्ट्रभरात चालू आहे आणि 1000च्या वर फॉर्म भरणार आहेत मराठा समाजाचे बांधव असं पण आपण ऐकले. आणि या आंदोलनाला काँग्रेस म्हणून आपण कसं बघतात आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा धोका काँग्रेस पक्षाला आहे का, आपल्याला काय वाटतं? बघा, आता जरांगे पाटलांचा तुम्ही विषय काढला, मराठा समाजाचा तो आक्रोश आहे. बरं, कित्येक वर्षापासून हा लढा, 30 वर्षापासून आरक्षणाचा लढा चालू आहे. मागचे मोर्चे शांततेत जगभरांनी त्याची नोंद घेतली. तेव्हासुद्धा जवळपास 54 लेकरांचे बळी गेले, लोकांनी आत्महत्या केल्या आरक्षण मिळावं म्हणून. आजही आत्महत्या चालूच आहे. म्हणजे समाजातल्या 101 मुलांनी आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या केल्यात. आणि समाजाचं चित्र हे खरंच विदारक आहे. आज समाजाला आरक्षणाची गरज आहे. एक नेतृत्व म्हणून जेव्हा एखादा राजकीय पक्ष हे खरंच त्यांचे पालक असतात, त्यांच्या हितासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. एक मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, असे कित्येक प्रश्न आहेत समाजामध्ये. ह्याच्याकडे त्यांच्या जो वेदना आहे हे समजून घ्यायला तयारच नाही आहे. आणि मग त्यांचा तो उद्वेग आहे की आम्ही इलेक्शनासाठी तुमचे जे काही तुम्ही तिथं ज्या पोस्टवर जाऊन बसा, ज्या माध्यमातून, त्या माध्यमाला आम्ही खोडा घालू, आम्ही नाही होऊ देऊ तुमचं इलेक्शन, किंवा आम्ही 400-500 अर्ज भरू, बॅलेट पेपर येऊ दे, तुम्हाला समाजाचा रोष कळू दे. म्हणजे कुठेतरी त्यांना त्या EVM विषयी तर हे वाटतंय ना की EVMमधून काहीतरी यांची गडबड चालू आहे. आमचा एवढा रोष असूनसुद्धा हे निवडून कसे येतात, हे समाजाचे प्रश्न आहेत. त्या माध्यमातून त्यांनी असं ठरवलं की आम्ही 400 करू की आमचं बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे. म्हणजे आमचं आरक्षण आम्हाला मिळू देत नाही, तर वेगवेगळ्या मार्गातून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो, आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, नाही तर आम्ही तुम्हाला पण त्याचं विचार करायला भाग पाडू. हा त्यांचा आक्रोश आहे. प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत. धनगर समाजाला पण यांनी आरक्षण हे दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला एसटीचा दर्जा देऊ, हो, तुम्हाला ते आरक्षण देऊ. आज तेवढ्या धनगर समाजाचे प्रश्न आहे, हे प्रश्न मानायलाच तयार नाही आहे. म्हणजे त्यांना काही घेणं नाही आहे, जनतेशी घेणं देणं नाही. आम्हाला फक्त राजकारण करायचं आहे, आम्हाला आमचे मलिदा लाटायचं आहे, एवढंच करायचं आहे त्यांना. बरोबर आहे. आंतरवेली सराटीहून जरांगे पाटील निघाले आणि त्यांना आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कला जायचं होतं आणि मुख्यमंत्री सांगलीमध्ये ट्रॅक्टरवर शेती करत होते. अचानक पहाटे 3 वाजता मुख्यमंत्री येतात. वाशी येथेच त्यांना अडवलं जातं जरांगे पाटलांना आणि त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं जातं. त्या सर्क्युलरमध्ये सरळ दिले की बाबा सगळे सोयरे आणि इतर कुणबी मराठामधून आरक्षण मिळेल हे ठरतं. त्यानंतर जरांगे पाटील गुलाल उधळतात
मुख्यमंत्री ती सभा हायजॅक करतात आणि त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम आहे की काय असं टी व्हीवर वाटतं. आणि हे सगळं ठरलेलं असताना जरांगे पाटील जेव्हा वापस येतात आंतरवेली सराटीला, तेव्हा मंत्रिमंडळ वेगळाच निर्णय घेतो आणि तिथं 10% आरक्षण देतो. मग इथं मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली का? आपल्याला काय वाटतं? मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी शुद्ध फसवणूक केलेली आहे. मग त्या सर्क्युलरचं काय झालं वाशीमध्ये दिलेल्या? ते सर्क्युलर त्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली होती. हो. जरांगे पाटलांना वाटलं की छत्रपतींची शपथ घेतोय सीएम, जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. बरोबर. छत्रपतीला जर त्या शपथीचं जागत नसेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून राहायचा अधिकार नाही आहे. आणि जे काही तुम्ही 10%चं आताचे जे दिलंय कागद, यापूर्वी दिलं कागदच, हो. यापूर्वी 16% झालं, त्याच्यानंतर 13% झालं. कोर्टात त्याला दोन्ही वेळा बाद झालं. ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं नाही ना. हे पण टिकणार नाहीये, माहिती आहे. म्हणून आज मराठा समाजाची उद्विग्नता आहे आणि परत समाज हा आंदोलनासाठी, म्हणजे सरकार निवडणूक पुढे आल्यामुळे हातात कागद देऊन वेळ काढूपणाचं धोरण त्यांनी स्वीकारलं आणि छत्रपतींच्या शपथेला हे मुख्यमंत्री जागले नाही. मग हे राजकारणी लोक टी व्हीवर सगळं देश बघत असताना, राज्य बघत असताना, मराठा समाज बघत असताना इतक्या सफाईने फसवणूक करू शकतात, तर हे ऑफ कॅमेरा काय करत असतील? ऑफ कॅमेरा तर आपण हे केलेलं, त्याच्याविषयी नाहीच बोललेलं बरं. ऑन कॅमेरा दिलेले शब्द हे पाळत नाहीत. ऑफ कॅमेऱ्याचा काय विचार करता? बरोबर आहे. दर्शको, आपण पाहत असतो की राजकारणी कसे असतात. मॅडमसारखे जर सुशिक्षित राजकारणी आपल्या समाजाला लाभले तर तिथून प्रत्येक घटकाचं कसं भलं होऊ शकतं. आणि कधीही आपण मतदान करताना नेता, त्याचा ब्रँड, त्याची गाडी किंवा त्याचं स्टारचे कपडे बघून मतदान नाही केलं पाहिजे. तर तो विचारवंत आहे का, तो किती शिकलेला आहे, त्याचं राजकीय वारसा कसा आहे, विचारवंत आहे का, हे पाहणं किती गरजेचं आहे. आज या मुलाखतीतून आपल्याला कळते. आपल्याला त्यांचं शिक्षण काढायचं नाही, परंतु त्यांची बौद्धिक पातळी जर खालवलेली असेल तर आपल्या राज्य यशवंतराव चव्हाणांचं असेल किंवा शरद पवारांचं असेल किंवा शंकरराव चव्हाणांचं असेल, हे आदर्श राज्य कसं घडणार आहे, हा खरंच प्रश्न पडतो. कारण आपण राजकारणावरच नाही तर समाजमुद्रा हा विषय आहे. समाजाचं पण आपल्याला काहीतरी देणं घेणं लागतं, म्हणून आपण ही चर्चा करत आहोत. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात आणि वेगवेगळ्या संदर्भात चर्चा केली, याबद्दल मी आपला आभारी आहे. पुढच्याही कार्यक्रमात आम्ही आपल्याला बोलवत जाऊ. इथेच मी आपली इंटरव्ह्यू थांबवतो, आपली रजा घेतो. जाता जाता एक आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. तो राऊंड आपल्याला सुरू करायचा आहे. तर मी आपल्याला काही प्रश्न विचारेल, आपल्याला फक्त एका ओळीत त्याचं उत्तर द्यायचं आहे. मुलाखत आपली संपलेली आहे. जाता जाता आपण रॅपिड राऊंड घेऊया. तर पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो की राजकारणातील आपला आदर्श व्यक्तिमत्व कोण? इंदिराजी गांधी. इंदिराजी गांधी, छान. आपण राजकारण करणार का समाजकारण? समाजकारण सोडून राजकारण होऊ शकत नाही. बरोबर. काँग्रेस पक्षातील ना आवडता नेता कोण? जो काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला डावलतो तो प्रत्येक माझा नावडता नेता आहे. छान. महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीमुळे बिघडत आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचारधारेला सुरुंग लावणारा व्यक्ती कोण? देवेंद्र फडणवीस. तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री कोण? जो निवडून येईल तो बहुमताने. भविष्यातील नांदेड जिल्ह्यातील नेतृत्व कोण करेल? काँग्रेस ही लोकचळवळ आहे आणि काँग्रेसनी स्वातंत्र्याचा आपण संग्राम बघितला, त्याच्यापासून काम केलेलं आहे. काँग्रेसमध्ये लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा आणि त्यांचे प्रश्न सोडवणारा तो नेता. शेवटचा प्रश्न आहे, आपला राजकीय प्रतिस्पर्धी कोण? माझा राजकीय प्रतिस्पर्धी जो या विचारधारेच्या विरोधात आहे तो प्रत्येक व्यक्ती माझा राजकीय प्रतिस्पर्धी असेल. बरं. आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात बेजबाबदार आणि बेभरोशाचा व्यक्ती कोण? देवेंद्र फडणवीस. ओके. तर रॅपिड राऊंड झालेला आहे. मॅडम, आपण वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली. समाजकारण असेल, राजकारण असेल, नीतिमत्ता असेल, तत्त्व असतील, वेगवेगळ्या विचारांचा आपण इथं उलगडा केलेला आहे. अतिशय छान वाटलं आपली मुलाखत घेताना. वेळोवेळी आम्ही आपल्याला बोलत जाऊ. आपण आम्हाला वेळ दिलात, धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, या होत्या डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण, ज्या की महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि नांदेड जिल्ह्याच्या महिला प्रभारी देखील आहेत. त्यांच्याशी आज आपण बातचीत केली आणि नांदेड जिल्ह्यातील जे काय राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यावर आपण सखोल अशी चर्चा केली. दर्शको, इथंच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन,
बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.